मायमोगाचो येवकार हांव भक्ती पै बाळगी. सुरवेक पळोवया आयच्यो हेडलायन्स. सुर्ला म्हादय वन्यजीव अभयारण्यात येता 8 कोटींचो पर्यटन रिसॉर्ट बांदपा खातीर जारी केल्या परवानगी. मान्यताय आनी कामाच्या आदेशाक आवाहन दिवपी याचिकेविशीं गोंयांतल्या उच्च न्यायालयान केंद्र आनी राज्य अधिकाऱ्यांकडल्यान मागल्या जाप. दिवचले चाळण जाल्ल्या रस्त्यांचेर साठवता पावसाचें उदक. येरादारीत भोव आडमेळी, चलत वचप्यांक जातात त्रास. नेसाय कुडतरे एका बायलेक सोरोप चाबून आयले मरण. तिचेर जीएमसीत चलताले उपचार. उपचारा वेळार गेलो जीव. आनी आतां आयच्यो कोंकणी खबरो विस्तारान. म्हादय वन्यजीव अभयारण्यात सुर्ला पठाराचेर पर्यटन रिसॉर्ट बांदपा खातीर जारी केल्या परवानगी. मान्यताय आनी कामाच्या आदेशाक आवाहन दिवपी याचिकेविशीं गोंयांतल्या मुंबय उच्च न्यायालयान मंगळारा केंद्र आनी राज्य अधिकाऱ्यांकडल्यान जाप मागल्या. गोवा फाउंडेशनान उच्च न्यायालयाक दिल्ले म्हायती प्रमाण 1972च्या वन्यजीव संरक्षण कायद्या खाला राष्ट्रीय टायगर रिझर्व प्राधिकरणाच्या शिफारशींच्या आदारान अभयारण्य आणि लागसरचो वाठार वाघ राखीव वाठार म्हण अधिकृतपणान जाहीर करपाची सुचोवणी जुलय 2023 न्यायालयान राज्याक दिल्ली. गोवा 365 खातीर गौतमी गांवकार आनी मुजेफ शेख. राज्यांत चडशा वाठारांनी रस्त्याची सामकी अवतिकाय जाल्ली पळोवपाक मेळटा. ह्या चाळण जाल्ल्या रस्त्यांचेर पावसाचे उदक सांठून उरिल्ल्यान येरादारी करप्यांक आनी रस्त्या कुशीच्यान चलत वचप्यांक बरोच त्रास सोंसचो पडटा. हाचीच एक देख सध्या आमकां दिवचल रस्त्याची पळोवपाक मेळटा, जाका लागून येरादारी करप्यांक जीव मुठीत धरून प्रवास करचो पडटा. पळयात दिवचलचे बाबत रस्ते दाखयता आमचो रिपोर्टर महेश गोवेकार. दिवचले एक 3-4 महिन्या पयलीं पावसाच्या पयलीं कामां जाल्ली. पायपलायन नवीन पायपलायन जी घालताले ती, तशेंच आनी दुसरी कामां जाल्ली तेजी टॅलिफोनाची. तशेंच आतां तर पयला पावस येयला, पूण सगळेच कडेन आमकां दिसता की रस्त्याची जी परिस्थिती आसा सामकी बिकट जाल्लेली आसा आनी त्या खातीर लोकांक खुबसो त्रास जाता. आतां पावसान जे व्हडके पडला थंयसर उदक भरून उरता, तशेंच लोक चलता तांचेरूय ते उसळटा, तशेंच गाडयेकूय ताचो त्रास जाता. हांवें पळयलां की मार्केटान कितकेशे वर्सां पयलींचो रस्तो आसलो, 2-3 वर्सां पयलीं केल्लो दिसता तो, थंयूय सामके व्हडके पडलेले आसा. आनी मार्केट जे आसा थंय कुशीकूच लोक बसतात, वेंडर्स जे आसा ते. तशेंच दीनदयाल आसा थंयसर, तशेंच बस स्टँड आसा थंयसरूय सामके रस्तो पिड्ड्यार जाल्लो आसा. लोकांकूय हेजे त्रास जाता आनी खुबश्या लोकांनी मागणी केल्ली की हे रस्ते सारके जावपाक जाय. आतां जी कामां जाल्ली ती जावन गेली, पूण जे रस्ते तेंच्यांनी पॅक केले ते सारके करूंक ना, त्या खातीर हो त्रास जाल्लो आसा अशें कळटा. सगळ्याच वॉर्डांनी अशे रस्ते पिड्ड्यार जाल्ले आसा. फक्त मेन रोड जो आसा बरो आसा, सायडीन तोय बी रस्तो फुटलेलो आसा. ताचेर लक्ष मारपाक जाय. आतां PWDन कामां केली आपली, ते एक्सचेंजवाले कामां करतात, पूण तेंच्यांनी रस्त्याचेरूय लक्ष दिवपाक जाय आसलें आनी तो बऱ्यापैकी सारको करपाक जाय आसलो, पूण तशें जावंक ना. त्या खातीर आतां पावस पडला, आतां फुडें खूब मोठो पावस पडटलो, तेतून हो रस्तो सामको वतलो आनी तेचो त्रास जो आसा तो रेजिडंट्स तशेंच जे दिवचले कामा खातीर लोक येतात तांकांय बी जातलो. गोवा 365 खातीर महेश गोवेकार, समृता खंडगांवकार आनी वैष्णवी साळगांवकार. नेसाय कुडतरी वाठारांत फातिमा कुलासो ह्या 46 वर्सां पिरायेच्या बायलेक सोरोप चाबून मरण आयलें. तिचेर जीएमसीत उपचार चलताले. नेसाय कुडतरी वाठारांत फातिमा कुलासो हे 46 वर्साचे बायलेक सोरपान घास मारिल्ल्यान ती बांबोळे उपचार घेताली, पूण उपचारा वेळार तिका मरण आयले.
या प्रकरणात मायणा कुट्टरी पोलिसांनी असैमिक मरण म्हणून नोंद केला। मेळिल्ले माहिती प्रमाण मायणा कुट्टरी पोलिसांनी केल्ले चौकशे वेळार फातिमा हे बायलेक सोरपान घास मारिल्लो। तिका उपचारा खातीर दक्षिण गोंय जिल्लो हॉस्पिटलांत दाखल केल्ली। थंयच्यान तिका फुडल्या उपचारा खातीर जीएमसींत व्हेल्ली। थंय उपचारा वेळार तिका मरण आयले। गोवा 365 खातीर समृता खणगावकार आणि सानिका नागवेकर। घेऊया एक ल्हानसो विसव। विसव प्रणयोकार पोव्या फुडल्यो खबरो। बायलां खातीर बस भाड्यात सवलत ही फुकट उदक कार्यावळी सारखी आनीक एक वेंचणुकेची नाटकां मतां मेळोवपाक लागून हो खेळ चल्ला। आपान पत्रकार परिशद घेवन सरकाराक उजरावन काडले। सावंत सरकाराच्या बायलांक 50% बस भाड्यान सवलत दिवपाच्या येवजणेचेर टिका करून हो प्रस्ताव फकत येता त्या विधानसभा वेंचणुके पयलीं दिल्ले आनीक एक रिते आश्वासन आसा असो दावो आपाचे कार्यकारी अध्यक्ष वाल्मिकी नाईक, बायल फुडारी सुवर्णा हरमलकार आणि हेरांनी केला। 50% बस फेअर म्हणटा पळय न्हू, आनी ते बी प्रायव्हेट। आता एक सांगा, तुम्ही जेन्ना बसीन चडटा तुमकां कशें कळटलें की कोण प्रायव्हेट आसा कोण गव्हर्नमेंट जॉबाक आसा या विदाउट एनी जॉब आसा। भुरगीं आसूं शकता, ज्यो कामाक ना तिवूय जावं शकता, कोणूय जावं शकता। तुम्ही ते कशें रेक्टिफाय करतले की हे जो आसा डिस्काउंट तो तेंकाच गावतलो म्हणून पॉलिटिकली आणि इलेक्शनाच्या टायमारूच कितें तरी न्यू स्कीम या कितें तरी बरें कितें सांगून तिंका थंड करतात आनी इलेक्शन जालें की परत असले तशें तेच परत चालू जाता। रिगार्डिंग द गृह आधार तेंच्यांनी स्किमी स्टार्ट केल्यो, पूण खरेंच त्यो लोकांक टायमार गावता काय ना हेजेर तेंच्यांनी एक चौकशी करूंक जाय आसलेली। विडो आसता स्कीम, बायलांचे गोपिट्या तेंची एक स्कीम आसता, पण त्यांची स्किमी त्या टायमार महिन्याच्या महिन्यान तिंका गावता काय ना हे तेजेर लक्ष ना तेंचे। ओके, फक्त स्किमी काडपाच्यो आनी त्यो मागीर टायम जालो की ते मागीर डिस्पोज करपाच्यो। गॅस सिलिंडर फ्री गावतलो म्हणून सांग। हांव प्रत्येक बायलेक विचारूंक सोदता ज्यांच्यांनी बीजेपी गव्हर्नमेंटाक मत दिला पण तेंकां की तुमकां कितल्या जाणांक फ्री सिलिंडर गावला, तेंच्यांनी मातशें भायर येवन आमकां सांगचें। आमकां तर गावूंक ना। गोयातल्या बायलांक भाजपान आणि तांचे हुस्केविशीं ताचे असंख्य अपेस आणि अप्रामाणिकपणान पुरायपणान फाटी उडयला आणि निराश केला। हे भाजपाक बरे तरेन खबर आसा, म्हूण आता मुख्यमंत्र्यान तांकां परतून एकदा फटोवपाचो नवो डाव सोदून काडला। आपान थेट आरोप केला। परत इलेक्शन घेवपाचें आसा। सध्या मेन इश्यू जो भारतीय जनता पार्टी समोर आसा तो म्हळ्यार महिलां मदीं खूब राग आयिल्लो आसा। कित्याक कितलेशेच इश्यू आसा जे बाय सुवर्णा तुमकां सांगतले, पूण देर इज कंप्लीट डिस्गस्ट अँड डिससॅटिस्फॅक्शन अमंग विमेन विथ द भारतीय जनता पार्टी गव्हर्नमेंट। सो ह्या घटकाक मातशें शांत कशें करचें हे चिंतून एक नवो जुमला तयार करपाचे डॉक्टर प्रमोद सावंतान पयर अनाउन्समेंट केले, आनी तो म्हणजे 50% बस फेअर कन्सेशन फॉर विमेन इन प्रायव्हेट जॉब्स। येदो व्हडलो म्हणपाक सुद्धा इतले कन्फ्युजन जाता। 50% बस फेअर कन्सेशन फॉर विमेन इन प्रायव्हेट जॉब्स म्हणजे कितले जाणांक हे एलिजिबल करपाक एप्रूव्ह करतले ते सुद्धा आमकां खबर ना। इतले कॉम्प्लिकेटेड अनाउन्स करतना सुद्धा ही स्कीम कितली कॉम्प्लिकेटेड करून उडयल्या। आणि परत एकदा जशें फ्री वॉटर स्किमांच्यान मागीर बी केजरीवाल जावपाचो प्रयत्न केल्लो। ही स्कीम तुमकां सगळ्यांक जाणा की पयली दिल्लीक सुरू जाल्ली। इट वॉज 50% न्ही, इट वॉज 100% फ्री फॉर ऑल विमेन। प्रायव्हेट जॉब, गव्हर्नमेंट जॉब, नो जॉब कोणी आसूं एक बायल दिल्लीच्या बसीन चडली की तिची तिकेट काडपाची गरज नासताली। सो दॅट वॉज द सिंपल अँड ट्रू बेनिफिशियल स्कीम फॉर ऑल विमेन दॅट वॉज स्टार्टेड बाय अरविंद केजरीवाल इन दिल्ली। हातून हेतू तांचो बायलांचे कितें बरें जावचें हें न्ही, हे फक्त आता बायलांचो राग कसो कमी करपाचो आनी तांकां इलेक्शना पयलीं मूर्ख करून तांचे वोट कशे मेळोवपाचे, फक्त हो इंटेन्शन आसा ह्या स्किमी बद्दल। आनी आमकां खात्री आसा की ही इलेक्शना पयलीं खरी सुरू जाली सुद्धा जाल्यार इलेक्शना नंतर रोखडीच बंद करतले, जशी फ्री वॉटर स्कीम डॉक्टर प्रमोद सावंतान बंद केली। गोवा 365 खातीर विलियम रॉड्रिगीस, गौतमी गांवकार आणि वैष्णवी साळगांवकार। पियणच्यान श्री संत ज्ञानेश्वर तुकाराम वारकरी मंडळाचे वारकरी पायवारी करत पंढरपूर वतात। वारकरींचे 11 दीस चलप पुराय जाल्यात।
फक्त 3 दीस उरल्यात। उपरांत विठ्ठल भक्तांची ही पायवारी पंढरपूर पावतली खंय। तांच्या या पायवारीक लोकांचो उपाट प्रतिसाद मेळ्ळा। पळयात विठ्ठल रखुमाईच्या गजरात वारकरीचे रंगिल्ले काय भक्तिमय खीण। पत्रकार मित्रांचे मनपूर्वक स्वागत। विठ्ठल रखुमाई देवस्थान क्षेत्र विठ्ठलवाडी अंसावाड म्हापसा या देवस्थानचो शतकोत्सव सोहळा चालू झालेलो आसा। माघ पौर्णिमा 2025 ते माघ पौर्णिमा 2026 म्हणजे फेब्रुवारी 2025 ते फेब्रुवारी 2026 पर्यंत हो 100 वर्षांचो वर्ष आम्ही साजरे करता। आणि फाटल्या वेळाचेर आम्ही सहस्त्रमोदक गणहोम करून या शतकोत्सवाची सुरुवात केली। त्यानंतर आम्ही एप्रिल महिन्यात 100 सामूहिक सत्यनारायण महापूजा करून दुसरो सोहळो केलो। आणि आता आषाढ महिनो चालू झालेलो आसा आणि आम्ही पळयतात की सगळे गोवा म्हणा महाराष्ट्र म्हणा सगळे पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक झालेले आसा। भक्तिमय असे वातावरण निर्माण झालेले आसा सगळीकडे। आणि त्याच अनुषंगान रविवार दिनांक 6 जुलै आषाढी एकादशी त्या दिसा विठ्ठल रखुमाई देवस्थान समितीन यंदापासून वारी माझ्या पांडुरंगाची या माध्यमांसून सगळ्या विठ्ठल भक्तांक म्हापसा आणि बार्देश परिसरातल्या सगळ्या विठ्ठल भक्तांक आम्ही एकत्र हाडपाचो एक प्रयत्न चालू केलेलो आसा, जेणेकरून सगळे आज वारकरी पंढरपुरात चलत वयता, पांडुरंगाचे दर्शन जावचे ह्या भावनेसून ते आज पंढरपूर पर्यंत वयतात। ज्यांका वचपाची शक्य जाले ना किंवा काही कारणास्तव काही लोक वचोंक ना अशा सगळ्या लोकांक आम्ही एक विनंती करतात की 6 जुलै 2025 आषाढी एकादशी दिसा पहाटे 5:30 वाजता तुम्ही विठ्ठल मंदिर क्षेत्र अंसावाड या ठिकाणी येऊचे। एकत्रीकरण आम्ही 5:30 सुमार दवरलेले आसा आणि त्यानंतर आम्ही शाप संक सुमार विठ्ठल मंदिराकडसून ही दिंडी बाहेर सरतली। पहाटे संक सुमार ही 6 जुलयाक बाहेर सरतली। विठ्ठल मंदिराकडसून ती बाहेर सरल्यानंतर क्रांतीवीर चौक, त्यानंतर लक्ष्मीनारायण मंदिर, जुवा मिनिजीस फार्मसी कडसून वळसो घेऊन ती सत्यराव हॉटेलाकडसून ती गांधी सर्कलाक वळसो घेऊन खोर्ले सीमेकडसून पोलीस स्टेशनाच्या फाटल्या रस्त्यांसून ती वयर सरतली आणि पुन्हा मंदिरात ते येऊन सांगता जातली। असो एक लहानसो तो रूट असा। आणि या दिंडीन आम्ही सातेरी दिंडी पथक आमचे केरी बिर्डी साखळे या ठिकाणीच्या त्यांका पथकाक आम्ही आमंत्रित केलेले असा खास, जेणेकरून टाळ मृदंगाच्या गजरान ज्ञानोबा तुकाराम श्री विठ्ठल रखुमाईचो जय जयकार करीत आम्ही ही दिंडी म्हापसा शहरात संपूर्ण ठिकाणी व्हरतले। आणि या दिंडीन म्हणजे बालकांपासून वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांनी मोठ्या संख्येन सहभागी जावचे, त्या खातीर आजची खरी ही पत्रकार परिषद असा। आणि त्याचबरोबर आम्ही या पूर्ण वर्षभरात असे विविध असे उपक्रम सुद्धा दवरलेले आसा। आणि आषाढी एकादशी दिसा आम्ही दिंडी मंदिरात येल्यानंतर सार्वजनिकरित्या लघुरुद्र अभिषेक असतलो। देवस्थान समितीतर्फे महाअभिषेक महापूजा जातली आणि त्यानंतर सकाळी 8:30 ते दनपारा 1:30 वाजेपर्यंत सुवासिनी महिलांतर्फे स्वहस्ते गाभाऱ्यान वचून विठ्ठल रखुमाईची महापूजा करपाची एक संधी असता। आणि सांच्या वेळाचेर उत्कृष्टरित्या जी अनेक वर्षांपासून आमची एक आता परंपरा झालेली असा की फुलांची आरस तयार करा, म्हणजे पांडुरंग रखुमाईनी आम्ही अत्यंत सुबक अशा फुलांच्या आरस ते करून लोक त्या ठिकाणी मुद्दम आरस सुद्धा पळोवंक येता। गोवा 365 खातीर नितीक्षा गावकार, समृता खणगावकार आणि अरुण नाईक। घेऊया एक ल्हानसो विसव। विसव उपरांत येवकार पळया फुडल्यो खबरो। पालये पेडणे श्री भूमिका वेताळ देवस्थानाचो 13वो वर्धापन दीस व्हडा उमेदीन मनयलो। या निमतान कितल्योश्योच धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यावळी बऱ्योच नेटान रंगल्यो। पळयात काय भक्तिमय खीण।
राजेंद्र एकनाथ तुकाराम परब देवस्थानचा अध्यक्ष, जवळजवळ 20 वर्ष मी अध्यक्ष म्हणून आहे. आणि हा वर्धापन दिन यापूर्वी होत नव्हता, पण हल्ली 13 वर्ष झाली. आम्ही ज्यांना पण स्थापना केली म्हणजे करणा केली त्यावेळी हा वर्धापन स्थापना हे केला आहे, उत्सव साजरा केला आहे. सगळ्याचा संमत दिला आहे. हा उत्सव इतका चांगला होतो की जवळजवळ 1000 10,000 लोक जास्त लोक येतात आणि त्यामुळे सगळ्याच्या सहकार्याने हा उत्सव होतो. 2 दिवस हा उत्सव कार्यक्रम असतो. हा उत्सव आषाढी शुक्ल षष्ठी आणि सप्तमी समाप्ती होते आणि या उत्सवाला जास्तीत जास्त लोकांची उपस्थिती असते आणि सगळ्यांनी लोक डोनेशन देऊन हा कार्यक्रम केला जातो. पालखी काढली जाते. पालखी काढल्यानंतर मग त्याचे विसर्जन होते. त्यानंतर गणपती विसर्जन होतो. त्या गणपतीला सगळ्या लोकांची सहकार्य असते. प्रत्येकजण भाग घेतो आणि दिंडी काढून ते गणपतीचं विसर्जन होतं. आणि हा 2 दिवस उत्सव झाल्यानंतर आज सप्तमीच्या दिवशी समाप्त होतो. गोवा 365 खातीर समरिता खणगावकार आणि अरुण नाईक. सोमारा मेरेन पावसाची शिरशिरी चालूच आसतली. मळबांत कुपा दाटतली. 7 जुलै मेरेन हवामान विभागान येल्लो अलर्ट वाडयला. फुडले 7 दीस कांय सुवातांनी घोग्यांनी पावस पडपाची शक्यताय आसा. वत पावसाचो खेळ पळोवपाक मेळटलो जाल्यार कांय सुवातांनी खर वारे घोळटले देखून जतनाय घेवपाचो सल्लो हवामान विभागान दिला. आयचे चडावत आणि उणे तापमान 32 ते 25 डिग्री सेल्सियस मजगती उरतले. नुस्तेमारांक खासा अलर्ट दिला. पावसाची शिरशिरी चालूच. वत पावसाचो खेळ. सोमारा मेरेन येल्लो अलर्ट वाडयला. कांय सुवातांनी घोग्यांनी पावस घोळटले खर वारे. आयचे तापमान 32 ते 25 डिग्री सेल्सियस. ब्युरो रिपोर्ट गोवा 365. आणि आयचे हे कोकणी खबराचित्र हांगाच सोंपता. मेळ्या फाल्यां ह्याच वेळार पळोवपाक गोवा 365 मोगस.